गणेशोत्सवाची उत्सुकता खरं तर आपल्या सर्वांनाच असते, मात्र तरीही गणपतीच्या संदर्भात काही धार्मिक श्रद्धा आहेत ज्या आपल्याला माहितीच नाहीयेत। अगदी त्याच पद्धतीने गणपतीच्या संदर्भातील एक प्रथा म्हणजे जेव्हा आपण गणपती घरी आणतो तेव्हा तो झाकून आणतो। मात्र ही प्रथा का आहे याचा तुम्हाला कधी प्रश्न पडलाय? नसेल तर या संदर्भात अधिक माहिती जाणून घेतोय। खरं तर शहरात असो वा गावी गणपती घरी आणताना तो नेहमी झाकूनच आणावा असं आपले आजी आजोबा नेहमी बजावून सांगतात। यामागे सगुण आणि निर्गुण असे दोन तत्व आहेत। धार्मिक परंपरेनुसार मूर्तीचा पुढील भाग सगुण तत्व म्हणजेच भौतिक स्वरूपाचा असतो आणि मागील भाग निर्गुण तत्व म्हणजेच अभौतिक तत्व उत्सर्जित करतो। गणपतीची मूर्ती झाकल्यानं हे दोन्ही तत्व संतुलित राहतात अशी मान्यता आहे। तर गणपतीची प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाल्यानंतर मूर्तीमधील दैवत्व पूर्णत्वास येतं असं म्हटलं जातं। तसेच बाहेरील धूळ, वारा, पाऊस अशा घटकांपासून मूर्तीचे संरक्षण करता येतं। तसेच त्यामुळे मूर्तीला नजर लागत नाही अशी देखील काही भागांमध्ये मान्यता आहे। पण याचं मुख्य कारण म्हणजे प्राणप्रतिष्ठापना पूर्ण झाल्यानंतर मूर्तीला नकारात्मक ऊर्जेपासून बचाव करण्यासाठी मूर्ती झाकून ठेवण्याची प्रथा आहे। तसेच शास्त्रानुसार जर तुम्ही यंदाच्या गणेशोत्सवाला गणपतीची स्थापना करणार असाल तर शाडूची मूर्ती घरी आणा। तसेच गणरायाची सोंड डाव्या बाजूला असावी, तसेच मूर्ती विराजमान अवस्थेत असावी, तसेच गणपतीच्या बरोबर उंदीर मामा देखील असावा। तसेच गणपतीची मूर्ती स्थापन केल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा की मूर्तीची जागा जागेवरून हलवू नका। एकदा मूर्ती विराजमान केल्यानंतर थेट विसर्जनाच्या दिवशीच तुम्ही मूर्ती हलवू शकता।